आता उखाण्यात देवव्रताचं नाव घे बघू. मला नाही येत बाई उखाणा. बाबा कसा घे उखाणा? अगं जमेल तुला, जसा जमेल तसा घे. मी नाही भांडत, पण देवव्रत भांडतो फार. आता त्याच्याशीच करायचंय शहाणपणानं संसार. अगं बाई, पण सिंधू आता त्याला देवव्रत नाही म्हणायचं बरं, आहो म्हणायचं. चुकले चुकले, पुन्हा घेते. हा, मी नाही भांडत, पण देवव्रतराव भांडतात फार. आता त्यांच्याशीच करायचंय शहाणपणानं संसार. देवव्रता, अरे तूही घे उखाणा. भातुकली खेळता खेळता सिंधू झाली नवरी. सांभाळून घेईन तिला, पडले आता पदरी. चला आता पुढील विधीला सुरुवात करू. सप्तपदी. पुरे आता चला. नाही, मुलगी म्हणजे सासरी जायचीच ना ती. बाबा मी घरी नाही यायचं आता. मग तुम्ही पण राहा ना माझ्यासोबत इथे. असं नसतं ग बाळा, मला आता जावं लागेल इथून. तुझं लग्न झालं ना, आजपासून हेच तुझं घर आहे. मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात ठेव. थोरा मोठ्यांचा आदर कर. सगळं नीट शिकून घे बाळा. हो, सगळं लक्षात आहे. घरकामात मदत करायची आणि वागणुकीत नम्रपणा. अजून काय होतं बरं? हा, आणि देवव्रताला नावाने हाक नाही मारे. आहो म्हणून हाक मारायची. सगळं लक्षात आहे माझं.
माझे सगळं झटकन पाठ होतं, म्हणूनच तर मी वर्गात पहिली येते. तू बाळा काळजी घे तिकडे. मामा, तुम्ही नका काळजी करू, मी सुखात ठेवीन तुमच्या मुलीला. छान. यांच्यासाठी सुख म्हणजे मुठभर शेंगदाणे आणि ताटभर लाडू, हे सुखी ठेवतात बायकोला. येतो, काळजी घ्या.